संतोष जगदाळे यांचं कुटुंबीय आता आपल्या सोबत आहेत आणि आसावरी जगदाळे ज्या संतोष जगदाळे यांची मुलगी आहे आणि या सगळ्या घटना नेमकी कशी घडली होती ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नेमकी जी काही घटना घडली ती खूप दुःखद आणि खरं तर न भरून येणारी ही जखम आहे तुमच्यासाठी आणि एकूणच परिवारासाठी। नेमकी काय त्या दिवशीची घटना घडली होती, नेमका काय तो थरार होता? आम्ही पूर्ण परिवार 5 जण पहलगामला फिरायला गेलो होतो। बेताब व्हॅली नावाची जागा आहे जिकडे मिनी स्वित्झर्लंड नावाचा एक पॉइंट आहे, तिकडे आम्ही सगळे फिरायला गेलो होतो। फोटोशूट्स वगैरे आमचे चालू होते। अराउंड 30-35 मिनिट्स 40 मिनिट्सचा क्लाइंब केल्यानंतर ती लोकेशन येते जिकडे आम्ही गेलो होतो। खूप सारे टुरिस्ट होते तिकडे आणि फोटोज वगैरे काढून झालं अराउंड 2:30-3च्या दरम्यान अचानक फायरिंगचा आवाज येऊ लागला वरनं, म्हणजे डोंगरातून। तर तिथल्या लोकल लोकांना मी विचारलं की हे क्या है, तर ते त्यातले काही लोकांचे स्टेटमेंट्स असे होते की शेर आता है ना तो ये लोकल लोग ऐसे फायर करते हैं ताकि वो भाग जाए, वो शेर आया है इसलिए ये फायरिंग हो रहा है। तर आम्हाला काही समजलं नाही, पण काही लोक म्हणजे 2 बुलेट्स फायर झाल्यानंतर थोडा गॅप झाला, एक 5-10 सेकंड्स, आणि नंतर खूप जोरजोरात फायरिंग सुरू झालं। सगळे लोक पळायला लागले इकडे तिकडे, कारण कळलं की हे वेगळं काहीतरी आहे, फायरिंग चालू आहे। आम्हाला हे समजत नव्हतं की हे लोकल आहे का काय, म्हणजे आम्हाला कळलं तोपर्यंत 4-5 लोक ऑलरेडी खाली आली होती पळत पळत आणि ते फायरिंग करत होते सगळीकडे। तर त्यांच्या फायरिंग पासून वाचण्यासाठी सगळेजण जमिनीवर म्हणजे असं पडले, लेटले असं म्हणू शकतो। तर 2 टेंट्स होते जिकडे ते बॉडीवर म्हणजे त्यांच्याकडे जे काश्मीरी पेहराव असतात ते घालून फोटोशूट करतात, तर ते त्या कपड्यांच्या पेहरावाचे 2 टेंट्स होते जिकडे ते 2 लोकल लोक ते कपडे भाड्याने देतात। त्या 2 टेंट्सच्या मागे मधल्या एका टेंटच्या मागे आमची फॅमिली पूर्ण लपली होती, म्हणजे बसली होती रादर जमिनीच्या एकदम हे करून। आणि आमच्या सोबत आणखी एक फॅमिली होती जी लपण्यासाठी त्या टेंटच्या मागे आमच्या सोबत येऊन बसली होती। आणि ऑपोजिट साईडला एक टेंट होता जिकडे काही लोकल तिकडचे लोक होते आणि काही फॅमिलीज होत्या। त्यातल्या काही फॅमिलीजला त्यांनी आमच्यासमोर 2 म्हणजे आता आम्हाला इथून दिसतंय की साईडला फायरिंग होते, तर त्या 2 लोकांना मारलं आणि ती लोक ओरडत आहेत की मत मारो मत मारो। आणि जी लोकल लोक होती ती अजान म्हणजे त्यांचं ते काही कलमा असतं आय डोंट नो, पण ते रिसाईट करत होते। तेव्हा आम्हाला कळलं की हे वेगळं आहे कुणीतरी, दे आर नॉट मिलिटरी और दे आर नॉट पोलीस, हे वेगळे लोक आहेत कुणीतरी। मग ते आमच्याकडे आले, त्यांनी माझ्या वडिलांना उठवलं। ऍक्च्युली माझे वडील गोरे आहेत खूप आणि ते स्पेक्स घालतात, सो ते ब्राह्मण वाटतात थोडेसे, म्हणजे पहाडी ते दिसायला खूप गोरे गोरे आणि लाल लाल सगळं त्यांचं। ते डायरेक्ट बोले चौधरी तू उठ आणि बाहेर आ असं म्हणून, म्हणजे 22-23 वर्षांचाच तो मुलगा असेल ज्याच्याकडे ती मोठी गन होती। आणि तो असं घाबरवत होता त्यांना की तू मुसलमान है क्या, तू अजान पढ के बता, असं म्हणजे असं थोडं, म्हणजे तू जर मॉमेडियन आहेस तर तू म्हणून दाखव, तू मला येतच असेल ना, असं त्यांचं म्हणणं होतं। तर मग माझे वडील बोलले की आप जो बोलो मैं करता हूँ बट आप मारो मत। पण तो म्हणला की मग ते थोडं झालं तिकडे बाचाबाची, म्हणजे त्यांनी काय ऐकलं नाही आणि ते बोलले की अभी तुम देखो हम कैसे मारते हैं, म्हणजे हम लोगों ने तुम्हारी औरतों को और बच्चों को नहीं मारा है, पर तुम लोगों की सरकार ये बोलती है। म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना 3 बुलेट्स फायर केला, एक डोक्यात मारली, एक कानापासून गेली आणि एक छातीच्या साईडला लागली आणि ते डायरेक्ट पडले खाली। आणि आईला मग ते म्हणजे आईवर पण त्यांनी पकडली होती बंदूक, पण त्यानंतर त्यांना दिसलं की माझ्या समोर जे काका आहेत ते झोपलेत, त्यांना म्हणले उठ, ते उठत नव्हते म्हणून त्यांना लाथ घातली आणि काफिर आहे असं म्हणून त्यांनी गोळी घातली, तर ती मागणं त्यांच्या डोळ्यातनं बाहेर पडली, त्यांचा डोळा फुटला। नंतर त्यांच्या छातीत म्हणजे पाठीत आय गेस 2 बुलेट्स फायर झाल्या आमच्या समोर, म्हणजे आमच्या फॅमिलीतले 2घही जण आमच्या समोर पडले त्या सिच्युएशन मध्ये। जे माझ्या वडिलांचे एकदम खास मित्र, म्हणजे फॅमिलीच आहे आमची, माझे काकाच आहेत, ते माझ्या काकांसारखेच एकदम सख्खे म्हणता येईल तसंच आहेत। तर त्या दोघांनाही आमच्या समोर मारलं आणि आमच्या शेजारी जी फॅमिली होती त्यातल्या पण काही 1 का 2 लोकांना त्यांनी फायर केलं। फक्त एक वयस्कर आजोबा होते, त्यांनी नाही काही केलं आणि ते माझ्या मागेच होते, सो माझा त्यांच्यावर हात होता असं कंटिन्युअसली। आणि मी सगळ्यांना बोलत होते की तुम्ही रिसाईट करा, रहम करो बोला किंवा अल्लाहू अकबर बोला, आणि सगळे तिथे जेवढे पण लोक होते ते सगळे हेच बोलत होते, अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। मग ते लोक पळून गेले, काही लोकांना आणखी 2-3 ठिकाणी फायर करून असे 3-4 लोक पळत जाताना टिकडे दिसले। असा तो सगळा इन्सिडेंट झाला आणि तिथनं मग आम्ही पळून आलो खाली। त्यानंतर मिलिटरी आली, त्यांनी रेस्क्यू केलं आणि त्या सगळ्यानंतर 11-11:30 वाजता आम्हाला कळलं की आमची लोक गेली आहेत।
आमच्याकडे डेड बॉडीज हँडओव्हर झाल्या, त्यांना आम्ही श्रीनगरला घेऊन त्याचं पोस्टमॉर्टम झालं आणि आफ्टर ऑल दॅट प्रोसेस आम्ही आज पुण्याला आमचे जे लोक गेलेत त्यांच्या डेड बॉडीज घेऊन आम्ही आलो. नेमकं त्यांचं जे काही तुम्ही ज्यांची नावं घेतली ते दहशतवादी, त्यांचं काय पेहराव होता? कारण असं म्हटलं जातं की आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये आले होते किंवा काय नेमकं ते? नाही, ते आर्मीच्या स्पेसिफिक युनिफॉर्ममध्ये होते असं नाही सांगू शकणार. खाकी रंगाचे कपडे, सो तिथे लोकल पोलीस पण खाकी घालतात आणि आता आर्मीचं कसं 2 टाईप ऑफ कलर्समध्ये येतं, सो असं काही स्पेसिफिक सांगू शकत नाही की ते आर्मी. मुळात आर्मी किंवा पोलीस सामान्य लोकांना का मारतील किंवा कुठल्या स्पेसिफिक धर्माचे लोक का मारतील? ज्यांच्या डोक्यात फक्त राग आहे किंवा ज्यांना फक्त दहशत पसरवायची ती लोक हे करू शकतात. सो ते कोण आहेत हे मी नाही सांगू शकत. म्हणजे ते आर्मी आहेत का? ऑब्व्हियसली नाही. आर्मी का करेल असं? ते आपल्या तसं त्याचं म्हणजे बनाव केला होता. खाकी कपडेच घातले होते आणि मास्क वगैरे लावले होते, बॅग्स होत्या, एवढंच. किती जण होते ते? काय साधारणतः किती जण होते? 4 ते 5 लोक असावेत. म्हणजे अजून असतील तर काय अंदाज नाही, कारण मी 3-4 लोकांना पळताना बघितलं. पण मग या सगळ्याच्यात मदत तुम्हाला मिळाली का लगेच किंवा काय उशीर? आली होती नंतर रेस्क्यू करायला, पण तोपर्यंत आम्ही ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीज खाली उतरून आलो होतो. बिकॉज ती खूप उंच आहे, सो लगेच पण तिथे लोकली पोलीस आणि मिलिटरी नाही आहे, सो आम्ही एक्सपेक्ट नव्हतो करू शकत की ते लवकर पोहोचतील. बट हां, म्हणजे आले ते, त्यांनी नंतर रेस्क्यू केलं. त्यांनी केलेच असणार आहे त्यांच्या साईडने जेवढे प्रयत्न आहे. नंतर ते बघितलेही असतील त्यांनी ना की ते कोण होते, कुठून आले. पुढचे काही अपडेट्स आम्हाला नाही मिळाले. आम्हाला तिथे एका सेफ ठिकाणी ठेवलं गेलं, पहलगाम क्लब म्हणून होतं, तिकडे आम्ही राहिलो. नंतर आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ते हॉस्पिटल होतं तिथे लोकल पहलगामचं, तिकडे नेण्यात आलं आणि तिकडनं मग श्रीनगरला आर्मीच्या अंडर आम्ही होतो. पोलीस, लोकल पोलीस आणि आर्मी आम्हाला हेल्प करत होती या सगळ्या सिच्युएशन्समध्ये. बऱ्याच लोकांना त्यांनी धर्माची सुद्धा विचारणा केली, तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहेत किंवा इतर गोष्टींची, पर्यटकांना ज्यांना काही या सगळ्या घटनेमध्ये तसं काही तुम्हाला? तर ह्याच्यात धर्माचं किंवा जातीचं मी स्टेटमेंट नाही देऊ शकत, पण मी एवढंच सांगू शकते की त्यांचं असं होतं की तुम्ही जर मुसलमान आहात तर तुम्ही म्हणा, आहे नाही आहात तर मग त्यांनी शूट केलं. पण आता त्याच्या मागे त्यांची काय मेंटॅलिटी ह्याच्यावर मी काही कमेंट नाही करू शकत. बिकॉज आम्ही श्रीनगर, म्हणजे आम्ही ज्या दिवशीपासून त्या ट्रिपमध्ये होतो, आमचा जो ड्रायव्हर होता तो तिकडचा लोकल मुस्लिम होता, काश्मीरी. तो माणूस इतका चांगला होता की तो आम्ही एअरपोर्टवरनं फ्लाईट आमची टेक ऑफ करेपर्यंत तो तिथे होता आमच्यासाठी. त्याला आत नव्हते सोडत, पण तो कंटिन्युअस माझ्याशी फोनवर बोलत होता की सिस्टर आपको कुछ हेल्प चाहिए तो आप बताओ. तो माणूस ढसाढसा रडला मला सोडताना शेवटला की सिस्टर आप कुछ भी हेल्प चाहिए आप मुझे बताओ. मग अशी तिथली लोकल खूप लोक, म्हणजे आम्हाला ज्या तिथे ज्या लेडीज सपोर्ट करत होत्या, ज्या ऑफिसर्स होत्या, त्या आमच्यासाठी रडत होत्या की हमें बहुत बुरा लग रहा है की आप लोगों के साथ ये हुआ है, मतलब हम लोगों ने ऐसा कभी देखा नाही आहे. सो असं मी कमेंट नाही करू शकत ना की ते स्पेसिफिक धर्माचे आहेत, जातीचे. मुळात ही माणसंच नाही आहेत, ही जनावर आहेत, ही राक्षस आहेत, ह्यांच्या वृत्ती राक्षसी आहेत, म्हणून हे सगळं घडलेलं आहे. या सगळ्या घटनेनंतर सरकारने देखील काही पावलं उचललेली आहेत. तुम्हाला वाटतं की ही जे काही पावलं उचलली गेली ती पुरेशी आहेत किंवा अजून काही करण्यात आले? ऍक्च्युली सर, मी इथे आल्यापासून मी कुठल्याच मीडिया किंवा न्यूजमध्ये लक्ष घातलेलं नाहीये. सो मला काय आयडिया नाही की काय ठरलं असावं किंवा काय त्यांची पुढची पावलं आहे. मला फक्त एवढंच आहे की त्यांनी आधी जसं लोकल जनतेला सपोर्ट केलं तसं इथून पुढे सपोर्ट करा, एवढंच. काय त्यांना शिक्षा होण्याची थँक्यू. तर ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि त्याचा सगळा काही जो काही थरार होता तो त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ही माणसं नव्हती, मुळात ही राक्षस होती असं देखील आसावरी जगदाळे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.